मित्रांनो, तुम्हालाही चेअरमध्ये बसल्यानंतर उठताना खूप जास्त त्रास होतोय का? खूप लोकांना चेअरमध्ये बसल्यानंतर उठताना त्यांच्या गुडघ्यामध्ये किंवा त्यांच्या कमरेमध्ये खूप जास्त वेदना होत असतात. त्याच्यामुळे त्यांना उठताना खूप जास्त त्रास होतो. असं काही आहे का? किंवा एका जागेवर बसल्यानंतर उठताना तुम्हाला हाताचा सपोर्ट घेतल्याशिवाय किंवा भिंतीचा, चेअरचा सपोर्ट घेतल्याशिवाय उठताच येत नाहीये, असं काहीच आहे का? किंवा असं सहजही बसल्यानंतर तुमच्या गुडघ्यामध्ये खूप वेदना होत आहेत किंवा तुमच्या कमरेमध्ये खूप वेदना होत आहेत किंवा तुमच्या मांड्यामध्ये खूप जास्त सूजन आहे, असं काहीच आहे का? असा कुठलाही त्रास जर तुम्हाला असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 मिनिटाचा अतिशय साधा सोपा योगा रुटीन दाखवणार आहे. आता हा जो योगा आहे, तुम्हाला याच्यासाठी कुठलाही 1 रुपयाचा खर्च करण्याची गरज नाहीये किंवा कुठली विशिष्ट उपकरणं घेण्याची गरज नाहीये. अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही खाली बसून ही योगासनं करू शकता. कुठल्याही वयोगटामध्ये तुम्ही असाल तरीही तुम्ही आरामामध्ये ही योगासनं करू शकणार आहात. परंतु मित्रांनो, ही योगासनं सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या गुडघ्यामध्ये किंवा कमरेमध्ये, पाठीमध्ये जे दुखत आहे ते कशामुळे दुखतं हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मी तुम्हाला अगोदर तुमच्या गुडघ्यामध्ये जे वेदना होतात याचे प्रमुख कारणं काय असू शकतात हे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आपली योगासनं सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्या गुडघ्यामध्ये किंवा कमरेमध्ये ज्या वेदना होत असतात त्याचं प्रमुख पहिलं कारण हे असू शकतं तुमचं वय. जर तुमचं वय हे 50च्या वरती असेल तर वयोमानाने तुमच्या गुडघ्यामध्ये किंवा कमरेमध्ये जास्त वेदना होण्याचं कारण असं की त्या अवयवांची जास्त झीज झाल्यामुळं त्याच्यावरती प्रेशर पडलं की वेदना निर्माण होतात. परंतु जर तुम्ही याला योगासनाची भर दिली आणि रोजच्या रोज योगासनं केले तर त्या शरीराच्या पार्टचा चांगला जो आहे ना तो स्ट्रेच झाल्यामुळे तुम्हाला हलकं वाटत असतं आणि तिथल्या वेदना कमी होण्यासाठी मदत होत असते. मित्रांनो, याच्यामध्ये गुडघेदुखीचं किंवा कंबरदुखीचं दुसरं प्रमुख कारण असं असू शकतं की जर तुमचे जे काम आहेत, रोजच्या जीवनामधले जे काम आहेत ते खूप खाली बसून असतील. काही लोकांना ऑफिसमध्ये 7 ते 8 तासाचं बसून काम असतं. तसंच काही लोकांना विनाकारण बसून कामं करण्याची सवय असते. जर तुम्ही टीव्ही वगैरे खूप वेळ पाहत असाल किंवा इतरही कामे करताना तुम्ही एकदम बसून कामं करत असाल तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की जे तुमचे गुडघे आहेत, जे तुमचे पाय आहेत त्याची खूप काळ मुवमेंट न झाल्यामुळं काय होतं की तुमच्या गुडघ्यामध्ये, तुमच्या पायामध्ये स्टिफनेस येते आणि हा स्टिफनेस जो आहे तो तुम्हाला वेदनेमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याचमुळे तुम्हाला तुमच्या गुडघ्यामध्ये किंवा तुमच्या कमरेमध्ये वेदना व्हायला सुरुवात होत असतात. परंतु मित्रांनो, तुम्ही आज सांगितलेला योगा जर तंतोतंत कुठलीही स्टेप न वेगळता 7 दिवस जरी फॉलो केला तरी तुम्ही नक्कीच तुमच्या गुडघ्याच्या वेदनामध्ये फरक बघणार आहात. तसंच तुमचे पाय, कंबरदुखी ही खूप प्रमाणामध्ये कमी व्हायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, चला मग आपण कुठलाही न वेळ घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की योगासनं सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला वॉर्मअप करणं गरजेचं आहे. आता हे वॉर्मअप काय असतं? तर वॉर्मअप म्हणजे तुमचं जे शरीर आहे ते योगासनासाठी तयार करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, चला मग आपण सुरुवातीला छोटंसं आणि इझी असं वॉर्मअप करून घेऊया. तर आता आपण वॉर्मअपला सुरुवात करूया. तर जशा पद्धतीने मी बसलेले आहे तशा पद्धतीने तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे. याला आपण सुखासन असंही म्हटलं जातं. मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे दोन्ही हात अशा पद्धतीने तुमच्या गुडघ्यांना होल्ड करून ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण पहिलं वॉर्मअप करूया. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे दोन्ही पाय जे आहेत ना ते गुडघ्यामधून वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ह्याचा फायदा असा, जेव्हाही तुम्ही तुमचे योगासनं करणार आहात त्याच्यासाठी तुमची लोअर बॉडी म्हणजे तुमची कंबर, तुमचे गुडघे, तुमच्या मांड्या ज्या आहेत ना ते पूर्णपणे योगासनासाठी तयार होणार आहेत. तर मित्रांनो, तर मग आता आपण आपल्या पहिल्या योगासनाला सुरू करूया. याच्यामध्ये तुम्हाला जशा पद्धतीने मी ले डाऊन केलेलं आहे तशा पद्धतीने ले डाऊन करायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुमचे दोन्ही पाय जे आहेत ना ते गुडघ्यामधून फोल्ड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकदा लेफ्ट साईडला दोन्ही पाय मूव्ह करायचे आहेत आणि एकदा राईट साईडला तसंच दोन्ही पाय मूव्ह करायचे आहेत. आता ही मुवमेंट तुम्ही 25 ते 30 वेळा
करू शकता. जशी तुमच्या बॉडीची कॅपॅसिटी आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की तुम्ही जितक्या वेळा तुमचे दोन्ही पाय लेफ्ट साईडला आणि राईट साईडला मूव्ह करताय तेव्हा तुमच्या कमरेमध्ये जे आहे ना ते खूप चांगली स्ट्रेचिंग होते. त्यामुळे तुमच्या कमरेमध्ये कुठलाही ताण पडलेला असेल किंवा तुम्हाला चेअरवरून बसताना उठताना गुडघ्यामध्ये कमरेमध्ये खूप ताण वाटत असेल, खूप दुखत असेल तर ते कमी होण्यासाठी 100% तुम्हाला मदत होणार आहे. तर हा एक्सरसाइज जो आहे ना ते तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या बॉडीच्या कॅपॅसिटीनुसार करू शकता. परंतु तुम्ही जितके जास्त काउंट कराल तितकं चांगलं. परंतु हा काउंट करताना तुम्हाला एक छोटीशी काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तुमच्या बॉडीवर तुम्हाला कुठलंच अधिक प्रेशर द्यायचं नाही. जितकं तुमची बॉडी ऍक्सेप्ट करू शकते किंवा जितकं तुमची बॉडी कॅपेबल आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. आता मित्रांनो, आपण दुसऱ्या योगासनाकडे वळूया. आता हे दुसरं योगासन करतानाही तुम्हाला सेम पद्धतीने ले डाऊन करून तुमचे दोन्ही पाय जे आहेत ना ते फोल्ड करून जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने तुमचे दोन्ही पाय अर्ध्यापर्यंत नेऊन पुढे आणि मागे अशा पद्धतीने तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आहे. ही एक्सरसाइज दिसताना जरी अतिशय सोपी दिसत असेल तरी करताना तुम्हाला हे जाणवणार आहे की तुमच्या गुडघ्यावरती, तुमच्या कमरेवरती बरोबर तुम्हाला तिथे थोडासा ताण जाणवणार आहे. परंतु याचा तुम्हाला पॉझिटिव्ह फायदा होणार आहे. फायदा असा की जेव्हा हे तुमचे अखडलेले पाय असतात किंवा वयामानाने जे गुडघ्यामध्ये गॅप पडलेला असतो किंवा गुडघ्यामध्ये अंतर पडलेलं असतं ते कमी होण्यासाठी, सोबतच तुमच्या कमरेमध्ये जो ताण पडलेला असतो, जो स्ट्रेस आलेला असतो तोही कमी होण्यासाठी नक्कीच ह्या एक्सरसाइजमुळे तुम्हाला फायदा होणार आहे. आता ही एक्सरसाइज करताना तुम्हाला काउंट करताना तुम्हाला एक 20 वेळापासून ते 25 ते 30 पर्यंत काउंट तुम्हाला हा घ्यायचा आहे आणि ही एक्सरसाइज करायची आहे. मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, तिसरा योगा करायचा आहे. आता हा तिसरा योगा ही अतिशय सोपा आहे. तुम्हाला मी काय जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एकदा लेफ्ट साईडला तुमचे दोन्हीही पाय मूव्ह करून परत सेंटरला आणायचे आहेत आणि परत तसंच तुम्हाला राईट साईडला मूव्ह करायचे आहेत. आता ही जी मुवमेंट आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ती मुवमेंट तुम्ही तुमच्या बॉडीच्या कॅपॅसिटीनुसार जसं तुम्हाला करता येईल तसं हळूहळू करायचं आहे. आता याचा फायदा सगळ्यात जास्त तुमच्या मांड्यांना होणार आहे. याच्यामध्ये मांड्यांचं चांगली स्ट्रेचिंग होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मांड्यामध्ये जर खूप जास्त सुजन वगैरे असेल तर ती जी सुजन आहे ना ती कमी होण्यासाठी 100% ह्या एक्सरसाइजने मदत होणार आहे. तुम्ही ही एक्सरसाइज 1 ते 2 मिनिटापासून सुरू करून 5 मिनिटापर्यंत जास्तीत जास्त वाढवू शकता. ही एक्सरसाइज करण्यासाठी अतिशय सोपी, परंतु तुमच्या लोअर बॉडीला अतिशय चांगला रिलॅक्स किंवा एक तुमचा स्ट्रेस जो आलेला आहे बॉडीवरती, ताण जो आलेला आहे तो कमी करण्यासाठी मदत करणार आहे. आता इथं मी थोडा वेळ सुखासनमध्ये बसलेला आहे आणि आता याच्यानंतर आपण आपल्या चौथ्या योगासनाला सुरू करूया. याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, बटरफ्लाय पोझिशनमध्ये बसलेली आहे. जसं मी बसलेली आहे तशा पद्धतीने बसून तुम्हाला तुमचे जे पाय आहेत ते अपोजिट डिरेक्शनमध्ये हाताने मूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं मी करत आहे तशा पद्धतीने एकदा मी माझी लेफ्ट साईड राईटला मूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे आणि राईट पाय जो आहे ना तो लेफ्टला माझ्या हाताने मूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही एक्सरसाइज तुम्हाला 1 ते 2 मिनिटापासून सुरू करून 5 मिनिटापर्यंत वाढवायची आहे. आता ह्या एक्सरसाइजचा फायदा असा की तुमच्या पूर्ण कमरेला, तुमच्या पूर्ण गुडघ्यांना, तुमच्या पूर्ण पायांना जिथेही ताण आलेला असेल तो ताण कमी करण्यासाठी आणि वयोमानानुसार जे तुमचे गुडघे, कंबर, पाय दुखत असतात ते कमी करण्यासाठी 100% मदत करणार आहे. आणि ज्याही लोकांना खूप जास्त वेळ बसून कामं करण्याची सवय असते, बसून जे लोक खूप जास्त वेळ कामं करतात त्याही लोकांमध्ये तुम्ही बघत असाल की त्यांनाही त्यांच्या स्लीप डिस्क किंवा त्यांना बॅक पेन खूप जास्त जाणवत असतो, तर तोही ह्या एक्सरसाइजने 100% कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या सगळ्यात शेवटच्या योगासनाकडे. योगासन हा अतिशय करण्यासाठी सोपं आहे, परंतु ह्या योगाचा फायदा असा, तुम्ही फक्त माझ्यासोबत 2 मिनिट ही योगा करून बघा, तुम्हाला तुमच्या बॅकमध्ये इतका रिलीफ जाणवणार आहे की तुम्ही परत मला या व्हिडिओनंतर नक्कीच तुम्हाला थँक्यू म्हणावं असं वाटेल. मित्रांनो, बघू शकताय जशा पद्धतीने मी करत आहे तशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो हात आहे तो तुमच्या अंगठ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमचं जे मान आहे ते तुमच्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं तुम्हाला 25 ते 30 वेळापर्यंत करायचं आहे. जितक्या वेळा तुम्ही कराल तितक्या वेळा ते चांगलं आहे. तसंच तुम्हाला जसं तुम्ही राईट साईडला करताय तसंच तुम्हाला आता लेफ्ट साईडलाही करायचं आहे. आता ही पोझिशन किंवा ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट ही तुम्ही 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा करू शकता. यानं तुमच्या कमरेला चांगला रिलीफ मिळणार आहे, तुमच्या गुडघ्याला चांगला रिलीफ मिळणार आहे आणि ओव्हरऑलच तुमचे पाय किंवा टाचा जर दुखत असतील ना तर त्याच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मित्रांनो, ही एक्सरसाइज तुम्हाला 20 ते 25 वेळापासून सुरू करून 30 वेळापर्यंत दोन्ही साईडच्या